तिकडे आता जाऊयात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं, पण या दोन कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला, घटनापीठाकडे गेला, कुठली स्थगिती आली नाही. महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला. मी जसं काल सांगितलं, 2 हिअरिंग आमच्या काळात झाले, कुठली स्थगिती आली नाही. परंतु अध्यक्ष महोदय, त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले. अध्यक्ष महोदय, खरं तर इथे जे जवळजवळ 2400 ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जे सिलेक्ट झाले आहेत, असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत, यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली. तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं. तुम्ही स्वतः कोर्टामध्ये GR दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही, असा GR काढून टाकलेला आहे. कोर्टाने त्याची नोंद घेतली. त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत. पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात, तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. आज अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली. आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका, अशा प्रकारे नाही झालं अध्यक्ष महोदय. आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत. काय कारण आहे? आपले नागरिक चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही, अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते, यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय. त्याचवेळी अध्यक्ष महोदय, आपण बघा, आज एकीकडे मराठा समाजाच्या संदर्भातला हा विषय, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या संदर्भात देखील एक संभ्रम तयार झालाय. अध्यक्ष महोदय, सरकारमधले मंत्री हे मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली ना अध्यक्ष महोदय. सरकारमधले मंत्री सरकारच्या विरोधात मोर्चे काढू शकत नाहीत. त्यांना जर मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघतोय सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढायला चालले आहेत, तेच सरकारच्या विरोधात मेळावे घेत आहेत आणि मग कुठेतरी त्यांच्या शपथेचा भंग देखील त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या सरकारनं निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे, ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी केलं जाणार नाही, हे निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि मंत्र्यांनी हे मंत्रिमंडळात मांडण्याची आवश्यकता आहे. बाहेर का बोलता, बाहेर का मोर्चे काढता? स्पष्टपणे मंत्रिमंडळाचा ठराव घ्या की ओबीसीच्या आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आम्ही मराठा समाजाचा कायदा तयार केला, त्यात तरतूद टाकलेली आहे, ओबीसी समाजाला प्रोटेक्शन दिलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर जरी स्थगिती दिली असली तरी कायद्यावर स्थगिती नाही आहे, त्यामुळे ती तरतूद आजही लागू आहे, जी याच सभागृहाने तयार केली आहे, त्यामुळे कायदेशीररित्या ते प्रोटेक्शन आहेच. मग अध्यक्ष महोदय, हे चाललं काय आहे नेमकं? म्हणजे सरकारी पक्षाच्याच लोकांनी ही भूमिका घ्यायची, तीही भूमिका घ्यायची, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जर सत्तारूढ पक्षच करणार असेल अध्यक्ष महोदय, सरकारी पक्ष करणार असेल, तर कशी कायदा आणि सुव्यवस्था राहील, कसा समाज एकसंघ राहील? आज अध्यक्ष महोदय, एक गोष्ट या सरकारने निसंदिग्धपणे सांगितली पाहिजे आणि आपल्या मंत्र्यांना पहिले सांगितली पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी अध्यक्ष महोदय, ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आणि आमची भूमिका पक्की आहे, ओबीसी आरक्षणात जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही ते मान्य करणार नाही, ही आमची भूमिका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खरं तर आज आपण बघा, धनगर समाजाच्या संदर्भात
अध्यक्षमध्ये कोर्टात केस आहे. मागच्या काळात आम्ही सोबत होतो, त्यावेळेस आम्ही ॲफिडेव्हिट देखील त्याच्यामध्ये दाखल केलं. पण त्याच वेळी केसचा निकाल लागायला कदाचित उशीर होईल म्हणून आदिवासी समाजाला जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना स्वतंत्रपणे बजेट करून धनगर समाजाला लागू करण्याचा आपण निर्णय घेतला. 1000 कोटी रुपये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आपल्या बजेटच्या माध्यमातून दिले. आज अध्यक्ष महोदय त्या सगळ्या योजना बंद आहेत. एकही योजना या ठिकाणी सुरू नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्ताने खरं म्हणजे सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला समजत नाही. पण कुठेतरी वेगवेगळे घटकं जी आहेत त्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात सरकार संदिग्धता निर्माण करते आहे. लोकांच्या मनात भयाचं वातावरण या ठिकाणी तयार होत आहे आणि ते कुठेतरी दूर झालं पाहिजे असं माझं मत आहे. काल परवा मी आमच्या वडेट्टीवार साहेबांचं एक वाक्य त्या ठिकाणी वाचलं, खरं खोटं माहित नाही. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ओबीसींकरता काहीच केलं नाही आणि त्यामुळे मी त्यांच्या संदर्भात शिवाजी पार्कवर चर्चा करायला तयार आहे. त्यांना हे माहितीच नाही की ते ज्या ओबीसी मंत्रालयाचे मंत्री आहेत ते मंत्री ते खातच मी निर्माण केलंय, हे त्यांना माहितीच नाहीये. पण ठीक आहे, राजकीय भाष्य होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर फार गांभीर्याने टोपेसाहेब आपण घेत नाही त्या गोष्टी. आज खरं तर अध्यक्ष महोदय सरकारला वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षपूर्तीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सरकारने एक पुस्तक काढलं. आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की विरोधकांनी आपलं पुस्तक वाचलं पाहिजे, आम्ही काय केलंय. तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्याला वाचावंच लागतं, ऐकावंच लागतं. त्यामुळे हे जे पुस्तक आहे ना अध्यक्ष महोदय हे पूर्ण वाचलं. अध्यक्ष महोदय पुस्तकाचं नाव खूप छान आहे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. थांबूच नाही. महाराष्ट्र कधी थांबूच शकत नाही. महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. महाराष्ट्राची ताकद इतकी मोठी आहे अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राला थांबवण्याची कोणाचीच ताकद नाहीये. पण ज्यावेळेस हे पुस्तक मी वाचलं की महाराष्ट्र थांबला नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय, मला हे लक्षात आलं की याचा अर्थ असा आहे घोषणा थांबणार नाही आणि अंमलबजावणी होणार नाही. याच्या व्यतिरिक्त यामध्ये खरं म्हणजे आपण जर हे पुस्तक बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या पुस्तकात संदेश दिलाय आणि चांगला संदेश दिलाय. महाविकास आघाडीतील माझ्या प्रत्येक सहकार्याने एक दिलाने एकजुटीने निर्णय घेण्यात साथ दिली. कुठेही विसंवाद अथवा मतभेद नाही, कुठेही नाही साहेब अध्यक्ष महोदय. मग वीज बिलाचं काय झालं, वीज बिलाच्या सवलतीचं काय झालं. आता आम्हाला तर या ठिकाणी चव्हाण साहेब फक्त ते पेपरमध्येच वाचायला मिळतं, आम्हाला स्टेटमेंट वाचायला मिळालं, खरं खोटं माहिती नाही. पण तुम्ही म्हणालात की ते आपल्या यांनी चर्चा केली नव्हती आमच्या राऊत साहेबांनी. मग आमचे थोरात साहेब म्हणाले की नाही नाही हे काय सांगतात, चर्चा तर ऑलरेडी झाली होती. मग ते म्हणाले की माझं तर ठरलं होतं पण अजितदादा नाही म्हणाले. मग अजितदादा म्हणाले माझा काय संबंध येतो. मग त्यांनी सांगितलं की 8 वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आणि मुख्यमंत्र्यांनीच ती मंजूर केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पूर्ण मौन धोरण ठेवलं. एक अक्षरही विजेच्या बिलाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री बोललेच नाही. काय अध्यक्ष महोदय एकमेकात संवाद आहे, सांगा मला किती सुंदर संवाद आहे. मुख्यमंत्री महोदय सांगतात चांगला संवाद आहे, हा कुठला संवाद आहे. अध्यक्ष महोदय तुम्हाला विसंवाद करायचा विसंवाद करा, एकमेकाची डोकी फोडायची फोडा, नका फोडू तशी, पण फोडायची असतील तर फोडा. पण किमान तुम्ही जी आश्वासनं दिली ती तर पूर्ण करा. कोणी म्हटलं होतं का, राऊत साहेबांना कोणी सांगितलं होतं का घोषित करा. पहिल्या त्यांनी घोषित केलं राऊत साहेबांनी की आम्ही मोफत वीज देणार. आहे ना, आहे 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 आहे, काय काळजी करू नका. अहो इकडे इकडे बरं चालू द्या, इकडे बोला, काय हरकत नाही. विरोधी पक्ष नेते, पॅकेजवर आहे, पॅकेजवर आहे. विरोधी पक्ष नेते. हो हा तुमच्याकडे सॉरी, ते मंत्रीच मला त्रास देतात सांगा. तेव्हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे हा इतका संवाद आहे. आपल्याला माहिती आहे MSRD आणि PWD यांचा काय नेमका वाद झाला, सचिवांचा काय वाद झाला, संवादाचा वाद होता तो. नगर विकासच्या संदर्भात काय झालं तोही संवादाचा वाद होता. आमचे दादा भुसे आणि आमचे
बंटी पाटील साहेब, संवाद फारच चांगला संवाद होता. म्हणजे पेपरला वाचायला मिळतं, खरं खोटं माहिती नाही, पण काही काही वाचायला मिळतं गोष्टी ॲग्री युनिव्हर्सिटीच्या संदर्भात. जाऊ दे, आता मी सगळ्या गोष्टी काही वाचत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी बघा, आमच्या सुधीर भाऊंनी बिलाच्या संदर्भात सांगितलं. मी तर अध्यक्ष महोदय हे आपल्याकडे बिलांचं कंपायलेशनच पाठवतोय. देऊन द्या अध्यक्ष महोदयांना, आपण बघा स्वतः. गरीबाची बिल आहेत, गरीबाची बिल आहेत अध्यक्ष महोदय सगळी, आणि पूर्ण महाराष्ट्रातनं सॅम्पल तयार केला. मंत्री महोदय म्हणाले वीज वापरली आहे तर बिल भरावं लागेल. हो जरूर, वापरलेल्या विजेचं बिल भरू, पण जी वापरलीच नाही त्याचं कसं भरणार आहे? आपण बघा, आता या ठिकाणी चष्मा लागतो आजकाल बाबा. आता या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक ग्राहक आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च सरासरी बिल 5,910, जुलैचं बिल आहे 66,790. दुसरा ग्राहक आहे 1,200 रुपयाचं बिल आहे, आता 18,100 रुपये. तिसरा ग्राहक आहे 850चं बिल आहे, जुलैमध्ये 13,060. चौथा ग्राहक आहे अध्यक्ष महोदय फेब्रुवारीमध्ये 280 रुपये आणि जुलैमध्ये 31,000 रुपये. एक अजून ग्राहक आहे ज्याला 235 रुपये, 21,980 रुपयाचं बिल आहे. आणि एवढंच नाही अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी या आमच्या जनाबाई सीधा मगर चिखली, मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे बहुतेक, अध्यक्ष महोदय यांचं घरच वाहून गेलं. घरच नाही आहे, घर वाहून गेलेलं आहे. आणि त्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी 2-2, 3-3 हजार रुपयाचं बिल येऊन राहिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझं म्हणणं एवढंच आहे की हा जो काही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद सांगितलेला आहे, हा संवाद कुठेतरी अध्यक्ष महोदय निर्णयात दिसू द्या ना. आज या विजेच्या बिलाच्या संदर्भात फसवणूक केली आहे, फसवणूक सरकारने घोषणा करून केलेली फसवणूक आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. एवढं काय नाही, याला मंत्री महोदय, एक जे माननीय विरोधी पक्ष नेते जे काही भूमिका मांडतात आहेत, महाराष्ट्रामध्ये एव्हरेज बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीने थांबवली पाहिजे, नाहीतर हे विषय सातत्याने येतात. तिथं जर मीटर नाही आहे, त्याचं घर नाही तरी त्याला बिल जातं, हे एव्हरेज बिलची पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी संदेश दिलाय. नाही, बोलो. असं शांत शांत. भास्करराव, माननीय मंत्री विरोधी पक्ष भास्करराव, नेते तुम्ही इकडे इकडे बघून बघा. आता भास्करराव बसा, इकडे बघा. ओ ओ मागचे लोक पण इकडे इकडे. भास्करराव इकडे ऐका. ओ सुधीर भाऊ, एव्हरेज बिल देण्याची पद्धत ही काही या सरकारचीच नाही, ही अनेक वर्षाची परंपरा नाही. ऐका ना. नाही, ही परंपरा आहे आपल्या राज्यात, ही पद्धत बदलवली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. हे कोणत्या सरकारने आणि काय हा विषय नाही आहे, हे काही मागच्या काळात नव्हतं चालू असंही भाग नाही आहे. त्याच्यामुळे हा काही कोणाचा विषय नाही आहे, राजकीय विषय नाही आहे. अगदी बरोबर आहे अध्यक्ष महोदय, आपण सर्वांना उद्देशून ते बोललात, पण आमच्या भास्करांना ते इतकं लागलं की ते खालून असं म्हणाले की सरकारला सरकारचं काम करू द्या, तुम्ही का सांगता? तर भास्करराव, तुम्ही नियमाने चालणारे आहे, असं नाही म्हणतायत आपल्याला. तुम्ही नेहमी नियमाने चालताना. थोडं 1 मिनिट त्याचं होऊ द्या एकदा थोडंसं. हा बोला. हा, माझ्या नशिबाचा भाग आहे तो. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये चर्चा चालली, आपण परवानगी दिली, विरोधी पक्षनेते महोदय बोलतायत,
सन्मान्य सुधीर भाऊ बोलले, आपण अध्यक्ष या नात्याने चेअरवर बसलात, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ऐकायला बसतात, हे गेल्या 5 वर्षातलं पहिलं चित्र मी बघतोय. एक असं कधीही होत नव्हतं. फायनान्स मिनिस्टर बसत नव्हते, मुख्यमंत्री बसत नव्हते, अध्यक्ष तर राहू द्या असं बसायचं सगळं. एक आपण त्यांना स्कोप देताय, आपला अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आपण मगाशी मला सांगितलं, मी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करतो, पण मजेत बोललो, कारण ते अतिशय दोस्त आहे. गेले 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत सभागृहामध्ये, 26 वर्ष झाली आम्हाला सर्वांना. एकाच वेळेला आम्ही सगळे आलो, देवेंद्रजी मागावून आले. पहिला सुधीर भाऊनी मीच आहोत, बरोबर ना सुधीर भाऊ? हा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय पॉईंट ऑफ ऑर्डर बोलतोय. खरं तर पुरवणी मागण्यांवर इतकी चर्चा कधीच आयुष्यात होत नाही, पण आपण खास बाब म्हणून दिली, मला काही बोलायचं नाही. 57 खाली रूल. पॉईंट ऑफ ऑर्डर हा आहे की मी आणि सन्मान्य मंत्री महोदय, गृहमंत्री मंडळ अनिल भाऊ देशमुख हे आम्ही खासगीत बोलत होतो, आपल्याबद्दल बोलत नव्हतो. पण अत्यंत चलाकीनं माजी मुख्यमंत्री महोदयांनी माझं रेकॉर्डवर आणलं की भास्करराव बसून असे बोलले, आणि म्हणून मी बोललो नाही ते, आणि उभं राहून मी बोलत नसल्यामुळे रेकॉर्डवर यायचा प्रश्न येत नाही. पण सन्मान्य देवेंद्रजी उभं राहून बोलल्यामुळे भास्करराव काहीतरी चुकीचं बोलले, असाच जो मेसेज गेलाय तो त्यांचा शब्द रेकॉर्डवर काढून टाकावा, हा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे. अध्यक्षांनी एवढं दिसावं मुठ्ठा लावलं. बरं, सोशल डिस्टन्स चल नाही झालं तुमचं म्हणणं. हा नाही, आमच्या मित्राबद्दल चुकीचं रेकॉर्डवर ठेवू नका, आणि त्यांना चांगली उपरती झाली आणि त्यांनी मी बोललो नाही असं सांगितलं आणि ते वापस घेतलं, हेच आम्हाला अपेक्षित होतं. आम्हाला रेकॉर्ड ठेवून करायचं काय? अध्यक्षांबद्दल एखादी गोष्ट तिथनं बोलली गेली आणि आम्हाला ती जर ऐकू आली तर आम्हाला अध्यक्षांच्या कानी टाकणं आवश्यक आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही ते परत घेतो किंवा नाही बोललो किंवा आमचं मत नाही आहे, जे काही तुम्ही बोलले असाल ठीक आहे, संपला विषय, त्याला काय प्रॉब्लेम आहे? चला. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांचं विधान आपण बघा, ते असं म्हणाले की लोकशाहीत विरोधी पक्ष देखील सत्ताधारी पक्ष इतकाच महत्वाचा असतो. राज्यातील विरोधी पक्ष नेते आणि सदस्यांनी देखील मार्गदर्शन केले, त्यांची वर्षपूर्ती निमित्ताने मी आभार मानतो. आता अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांनी आमचे आभार मानले, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी दादांचा संदेश काही वाचला नाही, आणि त्यामुळे त्यांनी आमची तक्रार केली पंतप्रधानांकडे की कोरोनाच्या काळात हे आंदोलन करतात, आणि मग कोरोनाच्या काळामध्ये मुंबई बंद, महाराष्ट्र बंद हे आंदोलन करणं योग्य आहे? सरकारी पक्षांनी करणं चांगलं आहे, त्यांनी ते आंदोलन करायचं. आणि अध्यक्ष, त्यामुळे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी भूमिका घेतो त्यावेळेस आपण नेमकं काय करतो याही संदर्भात अध्यक्ष महोदय लक्ष घातलं पाहिजे. आता मी याच्यामध्ये एक एक गोष्ट बघत होतो. आता त्यात असं लिहिलंय अध्यक्ष महोदय की महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, योजनांना गती देण्यासाठी, त्यातील अडचणी दूर करण्यासाठी, नवीन योजना आखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष. फार चांगली गोष्ट आहे, पण आपला 51 कोटी वेश्यांचं घोषित केलंय, 1 रुपयाने दिलं नाही, पण अधिकाऱ्यांनी सुद्धा धंदे केले. नाही अध्यक्ष महोदय, चांगला आहे आपला विशेष कक्ष. देवेंद्रजीला सांगतोय जे राहिले सप्लिमेंटरी आहे. आहे ठीक आहे. अध्यक्ष महाराज, संसदीय कामकाज तुम्हाला 4 तास दिलेच आहेत. अध्यक्ष महोदय, आम्हाला या मंत्र्यांकडनं संरक्षण द्या, बस, बाकी काही नको. चंद्रकांत दादागत द्या, दादाचं संरक्षण द्या यांच्याकडे. आम्हाला फक्त मुश्रीफ साहेबांपासून संरक्षण द्या. त्यांच्यापासून तुम्हाला पाहिजे मामा, दुसरं कोणाला नाही. अध्यक्ष महोदय, हा विशेष कक्ष या ठिकाणी सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे, केला पाहिजे. पण मला असं वाटतं की आमच्या महिला बाल कल्याण मंत्र्याची क्षमता कमी लेखू नका. आमच्या ताई आता नाही आहेत सभागृहामध्ये, त्यांची क्षमता कोर्टातही सिद्ध झाली आहे, पोलिसाला घाबरत नाही. अध्यक्ष महोदय, पोलिसाचा अपमान कोणी करायचा नाही, कानशिलात लावायची डायरेक्ट. तुम्ही सगळे उत्तर द्या, बघतो.
जरा इकडे. असं आहे, आपल्या माहिती करता सांगतो, एखाद्या मंत्र्याला जर कोर्टाने कन्व्हिक्ट केलं, वैयक्तिक निर्णय होत नाही. ते मंत्री आहेत, शपथ घेतली आहे, खरं म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जरा तिकडे समजावून सांगा, नवीन नवीन सदस्य थोडं त्यांनाही समजलं पाहिजे. आता अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी सारथीला आम्ही भरीव निधी दिला असं या ठिकाणी सांगितलंय. कधी दिला? पहिले मारून टाकलं आणि मग मारून टाकल्यानंतर त्याला निधी दिला. सांगा किती योजना चालल्यात सारथीच्या? निधी दिला तर कोणती योजना चालली आहे सारथीची? मला सगळ्या योजना बंद आहेत, एक योजना या ठिकाणी सुरू नाही आहे. आणि ते दिला कधी निधी? तर पहिल्यांदा ते खातं काँग्रेसकडनं राष्ट्रवादीकडे घेतलं आणि त्याच्यानंतर निधी दिला आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या ठिकाणी निधी दिला. खरं तर आता आपण बघा, एकीकडे केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध चाललाय. महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हे केंद्राने कृषी कायदे तयार केले आणि अध्यादेश निघाले, हे अध्यादेश लागू करणारं पहिलं राज्य कुठलं होतं? ते महाराष्ट्र राज्य होतं. आपण 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढली, आपण 10 ऑगस्टला पत्र इश्यू केलं, पत्राची कॉपी आहे आणि त्या कॉपीमध्ये महाराष्ट्राचं सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांकरता फायद्याचे कायदे आहेत आणि त्याच्यामुळे याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारण आल्यानंतर मग आपण त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यावर मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली. आता किती गंभीर आहोत आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात? 30 सप्टेंबरला मंत्रिमंडळात त्या संदर्भातली चर्चा झाली होती. 4 नोव्हेंबरला समितीचं गठन झालं. अध्यक्ष महोदय, एकही बैठक शेतकऱ्यांच्या संदर्भात जी समिती मंत्रिमंडळाची तयार केली त्याला फुरसतच मिळाली नाही, एकही बैठक त्याची झालेली नाही. बरं, एक हा विरोध किती बेगडी आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने जे कायदे तयार केले त्यातला कंत्राटी शेतीचा कायदा सगळ्यात पहिले कोणी तयार केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राने तयार केला कंत्राटी शेतीचा कायदा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना केला आणि महाराष्ट्रात तो कायदा अजूनही लागू आहे. आणि मी तर सांगतो, महाराष्ट्राने त्याचे फायदे बघितले आहेत. आज मला सांगा, नाशिकमध्ये दादा भुसेच्या व्हॅल्यू चेन तयार झाल्या, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत झाल्या? त्या कंत्राटी कायद्याच्या अंतर्गतच झाल्या. मग मला कधी कधी समजत नाही, आमचे राज्यमंत्री महोदय ते दिल्लीला गेले होते आणि कशाला दिल्लीला गेले? महाराष्ट्राच्या कंत्राटी कायद्याविरुद्ध इथेच आंदोलन करायला पाहिजे ना. इथे म्हटलं पाहिजे ना, पहिले महाराष्ट्राने केलेला कायदा रद्द करा, कारण महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या कायद्यात काहीच फरक नाही आहे. एवढाच फरक आहे, महाराष्ट्राच्या कायद्यात रिझोल्युशन मेकॅनिझम नव्हतं, कारण त्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडली नसेल. केंद्राच्या कायद्यामध्ये रिझोल्युशन मेकॅनिझम आहे, म्हणजे त्याहीपेक्षा जास्त चांगला कायदा आहे. पण दिल्लीला जाऊन आंदोलन, अरे बाबा इथे करा ना, इथे तो कायदा लागू आहे. प्रायव्हेट एपीएमसी आमच्याकडे चालू आहे. महाराष्ट्राने 27 लायसन्स थेट खरेदीचे पहिल्यांदा महाराष्ट्राने दिले आहेत, कॉर्पोरेटला देखील दिले आहेत. थेट खरेदी महाराष्ट्रात आजही चालली आहे. आणि अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, खासगी एपीएमसीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बाजार भाव देखील मिळतोय. आणि हे सगळं या ठिकाणी असताना कुठेतरी हा बेगडी विरोध अध्यक्ष महोदय या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून आपण बघा, महाराष्ट्रामध्ये आमच्या थोरात साहेबांनी ट्रॅक्टर चालवलं, पण जनता नाही उतरली, शेतकरी नाही उतरले, आंदोलनात कुठेही नाही उतरले. कारण अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या हिताकरता हे आहे. माननीय देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात दादा लिहून ठेवलेलं आहे की बारामतीमधनं ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर कंपल्शन करता की मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच मी माझा माल विकला पाहिजे, त्यावेळी माझ्या घामाच्या पैशातनं 17% अधिकचा पैसा हा मला दलालाला द्यावा लागतो. आणि म्हणून हे कंपल्शन काढलं पाहिजे आणि मला कुठेही शेतमाल विकण्याची मुभा दिली पाहिजे. हे आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं. ते खरं आहे, योग्य आहे, बरोबर आहे.
आणि तोच कायदा तयार झालेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने खरं म्हणजे कायद्याच्या अंतर्गत पहिली तक्रार ही महाराष्ट्रात झाली आणि त्या तक्रारीचं रिझोल्युशन देखील या नवीन कायद्याच्या अंतर्गत झालं. जे रिझोल्युशन मेकॅनिझम नव्हतं अध्यक्ष महोदय, ते रिझोल्युशन देखील पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये झालं. आणि म्हणून खरं तर आता या संदर्भात जर अधिक बोलायचं मी ठरवलं तर याची सुरुवात कुठे झाली माहिती आहे? 2013 साली माननीय मनमोहन सिंगजींनी आणि माननीय पवार साहेबांनी एक कमिटी तयार केली होती आणि देशभरातल्या मंत्र्यांची कमिटी होती आणि त्याचा अध्यक्ष केलं होतं आपल्या राज्यातले मंत्री हर्षवर्धन पाटील यांना. त्या कमिटीचा टास्क फोर्सचा रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि हा रिपोर्ट स्वीकारलाय. आणि या रिपोर्टमध्ये आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय, अतिशय स्पष्टपणे धिस कमिटी इज सेट अप ऑन 2 March 2010 to persuade various states and UTs to implement the reforms in agriculture marketing through adoption of Model APMC Act, Model APMC Rule. आणि मग त्यात पुढे काय म्हटलंय? या ठिकाणी म्हटलेलं आहे की in the era of globalization and liberalization, farmer needs competitive and alternative marketing channels and integrated national market. To integrate all the stakeholders of food marketing chain on one hand and provide competitive price to farmers, good quality produce to consumers, reduce wastage and minimize marketing cost to the farmers. आणि मग मी सगळं काही वाचणार नाही, पण याच्यात काय म्हटलंय बघा. केंद्राचा जो कायदा आहे एसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा, ज्याच्यावर 3 कायद्यापैकी एका कायद्यावर आज वाद चाललाय, काय म्हणतो हा रिपोर्ट? ड्यू टू द रेस्ट्रिक्टिव्ह प्रोव्हिजन्स ऑफ एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट and various control orders issued thereunder, private investment in large-scale storage and marketing infrastructure, including in the areas of contract farming, direct marketing, have not been very encouraging. Under the present system, the marketable surplus of one area moves out to consumption centers through a network of middlemen and traders and institutional agencies. Though there is no national level regulation for the same, the existing regulation does not provide a barrier for free market in the country. There are many significant interstate barriers. आणि मग कुठल्या कुठल्या ते सांगितलेलं आहे आणि त्याकरता अशा प्रकारचा कायदा तयार केला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तिन्ही कायद्यासंदर्भात दादा मी आपल्याला पाठवतो, कदाचित आपण वाचलंही असेल. आता कधी कधी राजकीय कंपल्शन असतं आपलं, त्यामुळे एखाद्या गोष्टीला आपल्याला सपोर्ट करावा लागतो. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी the regulatory framework needs to undergo change by providing free hand to private sector to its own operate and manage markets, alternate marketing system with backward and forward linkages. The government may at best formulate rules of the game for the market. म्हणजे सरकारने चालवू नका, सरकारने केवळ रूल तयार करा. The role of government should be that of facilitator only. कोणी म्हटलं आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये, युपीएच्या सरकारमध्ये माननीय मनमोहन सिंगजी आणि माननीय शरद पवार साहेबांनी तयार केलेल्या कमिटीनी दिलेला रिपोर्ट, जो स्वीकारलेला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं काय म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्राला फॉलो केलं पाहिजे, केंद्राने अनुकरण केलं पाहिजे. आता अनुकरणच केलंय, मग काय विरोध करता त्याच्याकरता? त्यामुळे हा विरोध अध्यक्ष महोदय हा राजकीय विरोध आहे, पण मी त्याच्यावर फार काळ ते बोलणार नाही. मला एक सांगा, एमएसपीच्या संदर्भात तर केंद्र सरकारने लेखी दिलं नाही, आतापर्यंत का नाही घेतलं? आणि तुम्हाला मुश्रीफ साहेब आठवण करून देतो, आता आलाय हे खाली बसून बोललं तरी मी तुम्हाला आठवण करून देतो. आमच्या सरकारने कायदा आणला होता, एमएसपी पेक्षा खाली जर खरेदी केली तर 1 वर्ष गुन्हा होईल. आपण सगळ्यांनी विरोध केला होता. पास नाही होऊ दिला. मला असं वाटतं की शेवटी राजकारण
किती करायचं याचाही निर्णय आपल्याला करावा. आता याच्यात लिहिलं अध्यक्ष महोदय, काय लिहिलंय? 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी. आता ही किती केली हे तर मला माहिती नाही. कापसाची खरेदी अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्याचे तर सगळे पैसे केंद्र सरकार आपल्याला देतं, पण तरी तुम्ही खरेदी केली असती तर मला अडचण नव्हती. पण आपण बघा, आता इथे माझ्याजवळ ही 24 तासची बातमी आहे. जळगाव कापूस खरेदी केंद्रापासून 4 दिवसापासून बळीराजाचे हाल, 7 डिसेंबर 2020 ही लोकमतची बातमी माझ्याकडे अध्यक्ष महोदय. कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्याची अडवणूक नांदेडमध्ये 6 डिसेंबरची बातमी आहे. खामगावची बातमी माझ्याकडे आहे. कापूस खरेदी केंद्रावर दुजाभाव लोकमतची बातमी आहे. अध्यक्ष महोदय, कळंब कापूस खरेदी केंद्रावर पणन महासंघाने दाखवला ठेंगा, सकाळची बातमी माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, मागील वर्षीच्या खरीपाचा आणि याही वर्षीचा अध्यक्ष महोदय कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कुठली खरेदी झाली नाही. कुठली खरेदी अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाली नाहीये. पिकेल ते विकेल असं आपण सांगितलं, कोण घेणार आहे? आज सगळ्या खरेदी केंद्रांची अध्यक्ष महोदय अशी अवस्था आहे की केंद्र सुरू झाले नाहीत आणि शेवटी शेतकऱ्यांनी खरेदी केली. आणि जवळजवळ सगळ्या गोष्टींची खरेदी आपण केल्यानंतर काहींमध्ये 50% आणि काहींमध्ये 100% पैसा अध्यक्ष महोदय हा केंद्र सरकार देते. म्हणजे शेतकरी आज अडचणीत आला, त्याला मदत तर नाहीच, पण शेतमालाची खरेदी देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केली नाही, ही अवस्था आहे. आज आपण बघा, कर्जमाफीच्या संदर्भातली परिस्थिती तीच आहे. आपण सांगितलं याच्यामध्ये पुस्तकात 97% लाभार्थ्यांना कर्जमाफी दिली आणि 30,77,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. म्हणजे अध्यक्ष महोदय 31 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असं आपण सांगताय. आणि या 30 लाख शेतकऱ्यांना 19,643 कोटी रुपये दिले. आज अध्यक्ष महोदय, मग जी कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही आणि आम्ही सोबत असताना केली होती, त्या कर्जमाफीच्या स्टेटमेंट प्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी 44,04,147 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. म्हणजे ही जी तुम्ही 97% म्हणता ना, त्यात 31 लाखाचा लाभ आहे आणि जी आम्ही आधी केली होती त्यात 44 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय हा त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे, हे नमूद करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघा याच्यामध्ये काय सांगितलं, म्हणजे सरकार येतात जातात. आता आमचंही सरकार आलं तर मागच्या सरकारने काही चांगली कामं केली असतील, ती कामं आम्ही पुढे नेली असतील, हे खरं आहे. पण तुमच्या पुस्तकात सगळी आमच्याच काळातली कामं का? तुम्ही सगळी तीच कामं, बरं कमीत कमी मग मान्य करा ना की मागच्या काळात सुरू झाली होती, आम्ही आता ती अधिक चांगली करतोय, पुढे नेतोय, तेही नाही लिहिलं. आता मला सांगा, नावच बदलून टाकलं फक्त. मॅग्नेट महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क एशियाई बँकेच्या मदतीनं 1,000 कोटीच्या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे असं याच्यात म्हटलेलं आहे. वस्तुतः या प्रकल्पाची मान्यता ऑक्टोबर 2018ची आहे. GR आहे त्याचा, सहकार विभागाचा 19 ऑक्टोबर 2018चा GR पहा, आणि केंद्राची मान्यता डिसेंबर 2018 मध्येच त्याला मिळालेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण याच्यात काय केलं असेल तर आपण एक नक्की केलं, 19 ऑक्टोबर 2020 रोजी एक सुकाणू समिती आपण स्थापन केली आहे. याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. मग अध्यक्ष महोदय, म्हणजे ज्या काही योजना आहेत, आता योजनाच्या संदर्भात नावही अध्यक्ष महोदय, म्हणजे खरं तर तुम्ही कारवाई केली पाहिजे ना. अरे मोदीजींची घोषणा तुमचे लोक घेऊन राहिल्यात, कसं चालेल? एवढा विरोध मोदीजींना करता. आता देशामधला नारा होता हर घर मोदी घर घर मोदी. आता त्याची कॉपी ग्रामविकास विभागाने कशी केली? हर घर गोठे घर घर गोठे. अरे आता दुसरं काहीतरी कल्पकता वापरा ना, काहीतरी. ते यांच्याकडे आपले जयकुमार रावलांकडे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, किमान योजनांचं नाव तरी कल्पकतेनं द्या ना. सगळ्या जुन्याच योजना या ठिकाणी सांगायच्या आणि मग 1 वर्षाचं हे प्रगती पुस्तक काढायचं आणि मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला सांगायचं वाचा, म्हणून वाचलं. आता बघा, आपण जलयुक्त शिवार योजना बंद केली. आपण सांगितलं की त्याची आम्ही चौकशी, जरूर चौकशी करा. ज्या 700 तक्रारी आल्या त्याची पूर्ण चौकशी करा. याच आपण ज्या स्थानावर बसला होतात ना, त्या स्थानावरनं मी घोषणा केली होती की 700 तक्रारींची चौकशी आम्ही करू.
आता तुम्ही त्याची कमिटी केली, आम्हाला आनंद आहे. याचं कारण आहे 5 लाख कामं झाली, त्यात फक्त 700 तक्रारी आहेत 5 लाख कामांमध्ये. आणि ही सगळी जी कामं आहेत ना, आपल्या माहितीकरता एका विभागाची नाही आहेत. कलेक्टर याचे प्रमुख होते, त्यांना अधिकार होते. ही ग्रामविकास विभागाची आहेत, ही कृषी विभागाची आहेत, ही जलसंधारण विभागाची आहेत, ही जिल्हा परिषदेची आहेत. अशी ही 5 लाख कामं आहेत. आणि आम्ही तर ठरवलंच आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही चौकशी करा. आम्ही 5,000 गावांमध्ये जलयुक्त शिवारमुळे जे परिवर्तन झालं त्याची कथा मांडणार आहोत. 5,000 गावांमध्ये शेतकऱ्यांचे टेस्टिमोनियल्स, त्यांचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन काय परिवर्तन झालं हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणू. पण चला, नवीन सरकार आलं, त्यांना ती रद्द करायची होती, त्यांनी ती रद्द केली. आणि काय सांगितलं रद्द करून? पर्यायी दिली, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना. चांगला आहे, दिली ना पर्याय योजना. जलयुक्त शिवार योजना का? मी तर वारंवार सांगितलं, या राज्यात ठीक आहे नवीन योजना नव्हती, या राज्यात जलसंधारणाच्या 14 योजना वेगवेगळ्या विभागात चालायच्या, त्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि त्याला एक विभाग दिला. आता तुम्ही मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आणि काय सांगितलं? 1600 जलसंधारण प्रकल्पाची दुरुस्ती करू. 1341 कोटीचा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण घोषित केला. 300 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. आता अर्थसंकल्पीय घोषणेच्या पलीकडे काहीच नाही आहे. साधा या योजनेचा शासन आदेश देखील तुम्ही काढलेला नाही. साधा शासन आदेश नाही आहे अध्यक्ष महोदय. काय नियम आहे, काय निकष आहे, काही नाही आहे. या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला काय मिळालं? आपणही गेला असाल, मी गेलो होतो, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत गेलो. अध्यक्ष महोदय 3 वेळा पेरण्या कराव्या लागल्या, 3 वेळा बोगस बियाण्यामुळे. आणि बोगस बियाणं कोणाचं? महाबीजचं, प्रायव्हेट लोकांचं नाही. महाबीजचं बियाणं बोगस निघालं अध्यक्ष महोदय. 3 वेळा पेरण्या केल्या. लोक डोळ्यात पाणी आणून सांगत होते, 3ऱ्या पेरणीत उगवलं आणि ते पावसाने गेलं. अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्याला मदत नाही आहे. आज अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, 25,000 50,000ची घोषणा तुम्ही केली होती ती तर सोडाच. पण अध्यक्ष महोदय, त्यानंतर तुम्ही आता जी घोषणा केली तेही पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. अरे सुधीर भाऊंनी सांगितलं कसा दुजा भाव आहे. अध्यक्ष महोदय, उभा महाराष्ट्र, पहिल्यांदा चक्रीवादळ झालं कोकणामध्ये, मग आपल्या पूर्व विदर्भामध्ये, मग पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, मग उत्तर महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक भागामध्ये अध्यक्ष महोदय निसर्ग असा कोपलाय, पावसाळा संपतच नाहीये. शेतकऱ्याने उगवलं की चाललंय, पण त्याची मदत नाहीये. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही त्या ठिकाणी कापसावर बोंडळी आली आणि सोयाबीनवर खोडकीड आली. खोडकिडीने सोयाबीन पिवळं पडलं, पूर्ण गेलं अध्यक्ष महोदय. त्याच्या शेंगा जर तुम्ही बघितल्या, पोकळ निघाल्या सगळ्या. खरं तर या ठिकाणी सरकारच्या कृषी विभागाने एक उत्तर दिलं पाहिजे. दादा, आपल्याला माहिती आहे आपल्या काळात बोंडअळी आली होती आणि त्याच्यानंतर आपण बोंडअळी येऊ नये म्हणून उपाययोजना सुरू केल्या होत्या आणि 3 वर्ष त्या उपाययोजना आपण चालवल्या, बोंडअळी आली नाही. यावर्षी उपाययोजनाच केल्या नाहीत. तुम्ही शेती शाळाच घेतल्या नाहीत बोंडअळीच्या संदर्भातल्या. किती फेर्मिन ट्रॅप्स तुम्ही दिले सांगा अध्यक्ष महोदय. काही उपाययोजनाच झाली नाही आणि परिणाम असा आहे की बोंडअळीमुळे आज त्या ठिकाणी कापूस गेला, खोडकिडीमुळे त्या ठिकाणी सोयाबीन गेली आणि तीच परिस्थिती तुरीची. अध्यक्ष महोदय, शेतकरी उद्ध्वस्त झालाय. पण बोंडअळीने आणि खोडकिडीने ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे झाले नाहीये. त्यांच्याबद्दल अजून आपण विचारच केला नाही. सांगा किती पंचनामे झाले? बोंडअळीचा एक पंचनामा नाही आहे. आता कुठे मागच्या आठवड्यात मी माननीय वडेट्टीवार साहेबांची घोषणा ही त्या ठिकाणी ऐकली की आता आम्ही पंचनामे सुरू करतोय. तेही अजून सुरू झालेच नाही आहे. म्हणजे आधीची मदत नाही, नंतरची मदत नाही. शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी अडचणीत टाकण्याचं काम चाललंय. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण सोलापूरला गेलात. मुख्यमंत्री गेल्यानंतर काहीतरी प्रोटोकॉल ठरला पाहिजे. आपल्या हाताने 3,000चे चेक दिले, 3,000 मला सांगा अजित दादा,
3,000चा चेक मुख्यमंत्र्यांच्या हाताने. म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे जे म्हटलं जातं, आणि मग ह्या अपमानाने का बरं तुम्ही व्यथित नाही होतो? हा नाही त्या मुख्यमंत्र्याचा अपमान आणि त्या शेतकऱ्याचा अपमान की बिचारा त्याचं घर गेलाय, त्याचं सगळं गेलाय, और कुठल्या तरी योजनेतलं 3,000चा चेक मुख्यमंत्र्याच्या हस्ते तुम्ही त्याला देता. अरे 3,000चे आले ना बाबा, 2 लाख दिले असतील, 3,000चे चेक दिले तुम्ही, 2 लाख कोणाला दिले माहित नाही, ते सगळे आले ना, ते सगळ्यांनी माध्यमावर दाखवलं ना की आम्हाला मुख्यमंत्री आले, वाटलं काहीतरी मिळालं होतं. माझं म्हणणं माझं सोडून द्या हो, पण किमान आपल्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी इज्जत राहिली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याची इज्जत राहिली पाहिजे, म्हणून तर त्यांच्यावर कारवाई करा की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3,000चा चेक देता. काँग्रेसचा हात आहे. अध्यक्ष महोदय, बघा हे बघा, हे मात्र मुश्रीफ साहेबांना पटलं, याच्यावर ते बोलले नाही. प्रत्येक याच्यावर ते बोलून राहिले, पण हे काँग्रेसचा हात आहे म्हटल्यावर चूप आहेत मुश्रीफ साहेब. वा, आणि यांचे काय दात आहेत तिसऱ्यांचे, काय तुम्ही सांगता?